विद्यार्थ्यांच्यावर झालेल्या लाठी हल्ल्याचं काय, त्यांची डोकी फुटली त्याचं काय, महिलांची कपडे फाडली गेली त्याचं काय, त्याचा जबाब कोण विचारणार? आणि नीट पेपर फुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा, तसेच जंतर मंतरवर आंदोलकावर झालेल्या अमानुष मानवी अत्याचार, मारहाण याबाबत दोषींच्यावर कारवाई करावी, याबद्दल कागल तालुका इंडिया आघाडीच्या वतीने नायब तहसीलदार श्री कांबळे यांना निवेदन देण्यात आले। न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनलवर जर नवीन असाल तर हे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। न्यूज ग्रेट महाराष्ट्र। अमानुष लाठीमार झाला आहे, त्यानिमित्त कागल तालुक्यातून आम्ही गेल्या 2-3 दिवसापूर्वी इंडिया आघाडीच्या वतीनं कागल येथे निदर्शनं पहिलं ठिय्या आंदोलन आयोजित केलं होतं। त्याप्रमाणे सरांच्याकडे परवानगी आपण मागितली होती। त्याप्रमाणे सर्व इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते जमले, त्यांचं मी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत करतो। चांगल्या पद्धतीने आज निदर्शन झाले, सगळ्याच व्यक्तींनी प्रत्यक्ष सगळं बोललेलं आहे, बोलायची गरज नाही। आणि ही धगधग जी आहे देशामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अनागोंदीच्या विरोधात आणि वारंवार होणाऱ्या परीक्षेचा गोंधळ, पेपर फुटी, निकालातला गोंधळ या विरोधात आज भारत देशातला तरुण जंतर मंतरमध्ये आंदोलन करतोय गेले 20-22 दिवस। काँग्रेसनं राहुल गांधी देशाचे विरोधी पक्ष नेते म्हणून इंडिया आघाडीचे नेतृत्व यांनी गेले अनेक दिवस झालं हा विषय घेऊन संसदेमध्ये आणि संसदेबाहेर लोकांच्यामध्ये कॅम्पेन चालवून याविषयी जनजागृती सुरू केलेली आहे। या पार्श्वभूमीवरती सरकार भिन्नपणे निगरकट्ट्यासारखे या विषयाकडे डोळेझाक करत असताना 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलेलं आहे। म्हणजे परीक्षेचा मेहनत विद्यार्थ्यांनीच घ्यायची आणि अन्याय पण मात्र विद्यार्थ्यांनी सहन करायचा आणि त्याला न्याय देणारी व्यवस्था मात्र त्यांच्यावर अमानुषपणे जर लाठीचार्ज करणार असेल आणि त्यांना मोडून काढणार असेल तर भविष्यामध्ये हा देशाच्या प्रगतीमध्ये फार मोठा एक वेगळा संदेश या देशांच्या युवकांच्यामध्ये निर्माण होईल। आणि आत्मविश्वास जर एकदा या तरुणांचा खचला तर विद्यार्थी हा देशाचं भविष्य असतो आणि याला जर आपण जर का चिरडण्याचा प्रयत्न केला तर हे चालणार नाही। ही भूमिका घेऊन आज काँग्रेस इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली आज आम्ही कागल तहसीलमध्ये आणि कागल शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आज निदर्शने केली आणि हा लढा तीव्र करून जंतर मंतर आणि एकूणच या शिक्षण व्यवस्थेला बळी पडणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या मनाचं मनोधैर्य वाढवण्याचं आज आम्ही एक प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होऊ नये ही भूमिका घेऊन इथून पुढे देखील आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू। धोक्यात येईल याचा निषेध करण्यासाठी म्हणून आपण इथे आलेलो आहे। खरं तर भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा एका विरोधी पक्ष नेत्यांना आदरणीय राहुल गांधींना रस्त्यावर भरपटत नेलं की मधमस्त हुकुमशाही उलथून टाकायची लागली। इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद। मोदी सरकारचा निषेध असो, मोदी सरकारचा निषेध असो। आज इंडिया आघाडीने कागल तालुक्यामध्ये एके ठिकाणी जमून ते आंदोलन केलेलं आहे। आज मोदी सरकार भाषणामध्ये स्पष्ट सांगतं, मेरे भाई और बहिणों, शब्द वापरतात, जे शब्द उच्चारतात त्यांनी कशाची लाज राखली सांगतात। आज माझ्या विद्यार्थिनींना लाठीचं जंतर मंतरवर झालेलं आहे ते त्यावेळेला कुठे गेले ह्या बहिणी नरेंद्र मोदी साहेबांसाठी। आणि ज्या लाठीचार्जमध्ये ज्या मुली तिथं आल्या विद्यार्थ्यांनी ते कशासाठी आलेल्या होत्या? जे अहोरात्र कष्ट करून, धुणी भांडी करून, शेतामध्ये आभाड कष्ट करून ज्या महिला आपल्या मुलांसाठी शिक्षणासाठी जे हे करतात, अहोरात्र जागरूकता करून मुलांसाठी जे शिक्षणासाठी करतात, त्यासाठी जरी हे पेपर फुटीसारखा विषय असेल तर खरोखर या नरेंद्र मोदी साहेबांनी खुर्ची खाली करून जे शिक्षण मंत्री आहेत त्या शिक्षण मंत्र्यांना आमचा निषेध तर आहेच आहे, ती खुर्ची लवकरात लवकर खाली करावी। अन्यथा आमच्या ह्या कोल्हापूर नगरीतल्या या कागल नगरीतल्या रणरागिणी जर बाहेर उतरलो तर नरेंद्र मोदींची खुर्ची राहणार नाही याची ग्वाही देतो। राहिला भाग आमच्या काँग्रेस पक्षाचा की राहुल गांधी साहेबांविषयी जो प्रकार 3 दिवसामध्ये
वागलेला आहे तो खरोखर अमानुष आहे आणि त्यासाठी आम्ही आमच्या इंडिया आघाडीच्या वतीने निषेध करतो. आणि हे आंदोलन 2024 पासून हे चालू केलेलं आहे. तर खरोखरच आमच्या ह्या जनतेला आणि मीडियावाल्यांना मी आवर्जून सांगते, जे भाषणामध्ये नरेंद्र मोदी म्हणतात मेरे भाई और बहनों, इथून पुढे भाई और बहिणो म्हणण्यापेक्षा बहिणींची सुरक्षितता काय आहे हे त्यांनी पाडा वाचलं पाहिजे आणि त्यानंतर हे भाषणामध्ये बोललं पाहिजे. एवढंच बोलते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. इंडिया आघाडीचा एक पक्ष म्हणून आज आम्ही जंतर मंतर रस्ते दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्यावर माणूस आक्रमण झालेला आहे. याचा निषेध करण्यासाठी आम्ही कागल तालुका प्रशासकीय जे ऑफिस आहे तहसीलदार कागल यांच्यासमोर आहे आणि आम्ही आम्हाला दुःख वाटतं विद्यार्थ्यांवरती यांनी लाठीमार केली. विद्यार्थ्यांनी लाठीमार केलेला आहे, अमानुष लाठीमार केलेला आहे. हे जगाच्या कोपऱ्यात नाही. या सरकारवर, नरेंद्र मोदी सरकारवर शीत होत आहे. त्याने पूर्णपणे मानवतेला काळीमा बसलेला आहे. त्याचं सरकार जय श्रीराम म्हणत काय आलं सत्यवाले. अयोध्येच्या राम मंदिरात यांनी प्रचंड मोठा भ्रष्टाचाराने चंदाचोरी केली. याने पेपरफुटी प्रकरणामध्ये जे काही गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांच्या बाबतीत जी काही वागणूक केलेली आहे, पेपर फुटल्यामुळे आज नाही, पेपर फुटलेला आहे, बऱ्याच वर्षापासून चाललेला आहे पेपर फुटलं म्हणून यांना आळा घालता आलेला नाही. ताजं उदाहरण म्हणजे नीट फुटले असताना सुद्धा महाराष्ट्रात TET फुटली. ही यांची कार्य करण्याची यांची प्रशासकीय लायकी आहे. ही पूर्णपणे नाकाम माणसं आहेत. ही देशाच्या दृष्टिकोनात लागलेली कीड आहे आणि ही कीड ताबडतोब जनता 29च्या निवडणुकीमध्ये फेकल्याशिवाय राहणार नाही. ही तुम्हाला आता मी ग्वाही देतो. कारण यांचा प्रामाणिकपणा म्हणजे अजिबात थोंग आहे यांचं सगळं. यांनी धर्मांधता वाढवलेली आहे. यांना हिंदू मुस्लिममध्ये दरी पडली, जातीमध्ये यांनी दरी पडली. यांना फक्त थोडा असं राजकारण करायचं आहे आणि सत्ता उपभोगायचं आहे. ह्याच्या पलीकडे यांना काहीही करायचं नाही. मी सर्व भारतीय जनतेला सांगतो, अगदी निक्षून सांगतो, तुम्ही गड्यानं सावध राहा आणि यांना येत्याला निवडणुकीमध्ये चारी मुंड्यात चित करून यांना खुर्ची खाली करायला भाग पाडू एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जंतर मंतरवर गेल्या 20 तारखेपासून आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनामध्ये भाजप सरकारने खूप मोठ्या अमानुष पद्धतीने विद्यार्थ्यांच्यावरती लाठीचार्ज केलेला आहे. मला आठवतं अण्णा हजारेने जंतर मंतरवरचं आंदोलन केलं होतं आणि त्यावेळी आमच्या सरकारनं म्हणजे काँग्रेस सरकारनं असं त्यांच्यावर कधीच लाठी हल्ला केला नव्हता. आणि आज अण्णा हजारे कुठं आहेत? अण्णा हजारेने पण आज व्यक्तिशः ते आपले प्रश्न मांडावेत, विद्यार्थ्यांच्या बाजूने बोलायला पाहिजे. मला वाटते प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या मुलांच्यासारखा आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांनी जंतर मंतरवरती जाऊन संविधानिक पद्धतीने आणि शांततेच्या मार्गाने हे आंदोलन चालू होतं आणि या आंदोलनाला या मोदी सरकारनं गालबोट लावलेला आहे. जगाच्या इतिहासात आजपर्यंत असं कधीच विद्यार्थ्यांच्यावरती हल्ला झालेला नाही आणि तो या सरकारनं हल्ला केलेला आहे. मला वाटतं हे सरकार एक नाकाम सरकार आहे आणि या सरकारला उचलून टाकल्याशिवाय आता ह्या जनतेला पर्याय राहिलेला नाही. गावोगावी आंदोलनं झाली पाहिजे. गावोगावी ह्या सरकारचे जे काही नौटंकीपणा चालू आहे तो दाखवून दिलेला पाहिजे जनतेला. प्रत्येक येईल त्यावेळी अमानुष पद्धतीने जनतेवरती जे कर लादले जातात, भ्रष्टाचार केला जातो आणि महापुरुषांचा अपमान केला जातो. अशा या सरकारला गाडल्याशिवाय आता पर्याय राहणार नाही असं मी या ठिकाणी. काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी विरोधी पक्षाचे खासदार यांनी केलेल्या ठिय्या आंदोलनाची मुस्कटदाबी करून अटक व गुन्हे दाखल केले आहेत. याचे निषेधार्थ कागल तालुका इंडिया आघाडी, राजकीय पक्ष व सामाजिक संघटना, विद्यार्थी-विद्यार्थिनी, महिला, युवक यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ST स्टँड कागल येथे निदर्शने तसेच कागल तहसील कार्यालयासमोर इंडिया आघाडी अंतर्गत घटक पक्षाचे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना उभाटा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष,
वंचित बहुजन आघाडी, स्वराज्य संघटना, विद्यार्थी विद्यार्थी संघटना, युवक कार्यकर्ते यांच्या वतीने तहसीलदार कागल यांना याबाबतचे निवेदन देऊन तहसील कार्यालयाचे पायरीवर मारहाण निषेधार्थ केंद्र सरकार विरोधी जोरदार घोषणा नारेबाजी करण्यात आली. दरम्यान या आंदोलनासाठी ॲडव्होकेट दयानंद पाटील नंद्याळकर, कॉम्रेड शिवाजीराव मगदूम, बाळासाहेब पाटील, सागर कोंडेकर, तानाजी मगदूम, नामदेवराव भराडे, नितेश कोगनोळे, इगल प्रभावळकर, इंद्रजित घाटगे, सचिन घोरपडे, सौ दीपाली आवळे, अमर चौले, राहुल घराळ, वैभव आडके, कृष्णात सोनाळे, विक्रम खतकर, रणजित पाटील, विशाल तिराळे, शिवाजी पाटील, लक्ष्मण माळी, महादेव कामते, राजेंद्र शिंदे, संदीप चौले, शरद वासकर, आशुतोष कांबळे, अवधूत गायकवाड, धनाजी कांबळे, संतोष कांबळे, राजेंद्र बागल, अशोक शिरोळे, सूर्याजी पाटोळे, प्रथमेश भोसले, नितेश खतकर, पांडुरंग अडसूळ, भानुदास खोंदरे, कुंडलिक भारमल, सावता कांबळे, सिद्धू कांबळे, अजित आवळे, रेहमान शेख आदी उपस्थित होते. न्यूज ग्रेट महाराष्ट्रासाठी कॅमेरामन अमोल धोत्रेसह नामदेव गुरव, कागल. न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.